प्राजक्ता माहेरी आलेली होती. ती तिच्या वहिनीला म्हणाली की, वहिनी, अथर्वला तुम्ही कधी महागातली कॅडबरी दिली नाही का? मी आज त्याला कॅडबरी देत होते तर तो मला म्हणाला की मला कॅडबरी खायची नाही. कॅडबरी खाल्ल्यावर माझे दात खराब होतात. पण त्याला एवढ्या महागातली कॅडबरीचा स्वाद काय माहीत असणार, कारण त्याला तर स्वस्तातली कॅडबरी खायची सवय असेल. योगिता प्राजक्ताचं बोलणं ऐकून हैराण झाली. आजकाल तिची नणंद खूपच बदलली होती. जेव्हापासून प्राजक्ताची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे तेव्हापासून तिला खूपच घमंड आला होता. प्राजक्ताच्या भावाने विशालने प्राजक्ताचं लग्न खूप धूमधडाक्यात लावून दिलं होतं. मुलगा रेल्वेमध्ये कामाला होता तर त्याचे वडील एका शाळेवर शिक्षक होते, त्यामुळे घरात कशाचीच कमी नव्हती. लग्न झाल्यावर प्राजक्ता बिनधास्त पैसे खर्च करू लागली. प्राजक्ता जेव्हा पण माहेरी येत होती तेव्हा ती तिच्या सासरच्या श्रीमंतीचे गुणगान गात होती. आज पण ती अथर्वच्या बर्थडे पार्टीसाठी माहेरी आली होती. सगळे घरात बर्थडेची तयारी करत होते. ती सगळ्यांना हे सांगत होती की मी तर माझ्या मुलीची बर्थडे पार्टी तर एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये करत असते. पण कोणीच तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. थोड्या वेळाने पार्टी सुरू झाली. घरामध्ये पाहुणे पण आले होते. केक कट झाल्यानंतर सगळे जेवण करत होते. तेव्हाच चटाकच्या आवाजाने योगिताने पाठीमागे वळून पाहिले तर तिची नणंद प्राजक्ता योगिताच्या मुलाला मारत ओढतच घेऊन आली आणि योगिताला म्हणाली की, वहिनी, तुमच्या मुलाने माझ्या मुलीच्या 5,000च्या फ्रॉकवर टोमॅटो सॉस सांडला आहे. वहिनी, तुमचा मुलगा तुमच्यासारखाच अडाणी आणि मूर्ख आहे. नणंदने तिच्या मुलाच्या गालावर मारलं होतं, त्यामुळे तिच्या हाताचे छाप तिच्या मुलाच्या गालावर पडले होते आणि तिचा मुलगा एखाद्या अपराधीसारखा हुंदके देत रडत होता. तेव्हा योगिताची सासू निर्मलाताई तिथे आली आणि अथर्वला जवळ घेत प्राजक्ताला म्हणाली की, माझ्या बाळाला मारण्याची तुझी हिंमत कशी झाली? प्राजक्ता आईवर ओरडत म्हणाली की, हे बघ, तुझ्या लाडक्या नातवाने माझ्या मुलीचा महागातला ड्रेस खराब केला आहे. तुम्ही तर एवढ्या महागातला ड्रेस स्वप्नात सुद्धा पाहिला नसेल. निर्मलाताई रागात तिला म्हणाल्या की, प्राजक्ता, तुला आम्ही आमच्या सुखामध्ये सामील करण्यासाठी बोलावले होते. आज माझ्या बाळाचा अथर्वाचा वाढदिवस आहे आणि तू त्याला मारले आहे. तुझ्या पोरीची फ्रॉक खूपच महाग आहे ना? ठीक आहे, तिच्या फ्रॉकीची किंमत मी आत्ताच तुझ्या तोंडावर फेकून मारते. निर्मलाताई रागातच खोलीमध्ये गेल्या. त्यांनी मोजून 10,000 रुपये आणले आणि प्राजक्ताच्या हातात दिले आणि म्हणाल्या की, हे दर 10,000, याच्यापेक्षा पण महागातली फ्रॉक आण तुझ्या मुलीसाठी. आणि हो, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तर मग मला माझ्या नातवाच्या गालावर जो तुझ्या हाताचा छापा उमटला आहे तो मिटवून दाखव आता. बोलता बोलता निर्मलाताईचा श्वास कमी जास्त होऊ लागला. हे पाहून योगिता पळतच पाणी घेऊन आली आणि सासूला बसण्यासाठी सांगू लागली. योगिता तिच्या सासूच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली की, आई, जास्त राग तुमच्या शरीरासाठी चांगला नाही. तुम्ही शांत व्हा, विनाकारण तुमचा BP हाय होईल. निर्मलाताई भरल्या डोळ्यांनी योगिताला म्हणाल्या की, माफ कर सुनबाई, आज आपल्या अथर्वाच्या वाढदिवसा माझ्या मुलीने त्याला मारले आहे. योगिताने निर्मलाताईंना पाणी पाजले आणि त्या जरा शांत झाल्या. प्राजक्ता तोंड वाकडं करून उभी होती. निर्मलाताई प्राजक्ताच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, हे बघ, तू खूप श्रीमंत घराण्यातील आहेस, त्यामुळे तू तुझ्या सासरी निघून जा. कदाचित आमच्या गरिबाच्या पार्टीमध्ये तुझी सामील होण्याची गरज नाही. तू तर हाय फाय पार्टीमध्ये जाण्याच्या लायकीची आहेस. प्राजक्ता आपल्या आईचं बोलणं ऐकून रागाने लालबुंद झाली आणि मग ती तिच्या मुलीचा हात पकडून तेथून पाय आपटत निघून गेली. टेबलवर तिने ते 10,000 रुपये तिथेच ठेवले होते. आता जे काही झालं आहे ते पैशाने सुद्धा नातं व्यवस्थित होणार नव्हतं, कारण प्राजक्ताने जी काही चूक केली आहे त्याचा पश्चाताप तिला काडीचा सुद्धा नव्हता. प्राजक्तामुळे पूर्ण पार्टी खराब झाली होती. सगळे आलेले पाहुणे हेच म्हणत होते की प्राजक्तामध्ये पैशाचा किती घमंड आला आहे. ते बरोबर बोलतात. पैशाचा जास्त घमंड करू नये. घमंड एका दिवशी माणसाला पूर्णपणे बर्बाद करून टाकतो. त्या दिवसापासून प्राजक्ताने माहेरी येणं बंद करून टाकलं होतं. प्राजक्ताने सगळ्यांचे नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकले. ती कोणाशीच फोनवर सुद्धा बोलत नव्हती. पण निर्मलाताईचं एका आईचं काळीज होतं.
मुलीसोबत बोलणं होत नाही म्हणून त्या दुःखी झाल्या होत्या. एका छोट्याशा गोष्टीमुळे प्राजक्ताने पार्टीत तमाशा केला होता. आपल्या मुलीच्या वागणुकीमुळे कुठे ना कुठे निर्मलाताई शर्मिंदा पण झाल्या होत्या आणि योगिता आणि विशालला पण समजत होतं की प्राजक्ताला पैशाचा खूपच गर्व आला आहे आणि गर्वाचे घर नेहमी खाली असते हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे ती नाते सांभाळून ठेवू शकत नाही. तिचा स्वभाव पाहून तिला काही समजावून सांगणं त्यांनी सोडून दिलं होतं. इकडे प्राजक्ताच्या नणंदचं लग्न तिच्यापेक्षा उच्च घराण्यात दिलं. तिचा नवरा खूप मोठा डॉक्टर होता. त्यांच्या शहरात 5 हॉस्पिटल होते. बघता बघता नणंदच्या लग्नाला 1 वर्ष झाला. म्हणून प्राजक्ता तिच्या परिवारात सकट तिच्या नणंदच्या ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी गेली होती. प्राजक्ताची नणंद तिला पाहताच म्हणाली, प्राजक्ता वहिनी जरा व्यवस्थित कपडे घालून यायचे होते. किती हलकी साडी घालून आला आहात. माझ्या सासरी माझं नाक कापायचं आहे का? तेव्हा प्राजक्ताला खूप लाज वाटू लागली. या क्षणावरून तिला अथर्वाच्या वाढदिवसाच्या दिवशीचा क्षण आठवू लागला. तिला आठवलं की याच पैशाच्या रुबाबामुळे मी माहेरचा अपमान केला होता. माहीत नाही या अपमानामुळे प्राजक्ताच्या डोळ्यात लगेचच अश्रू आले. पण प्राजक्ताच्या सासूने तिच्या नणंदला चांगले सुनावले. त्या म्हणाल्या की मोठ्या घराण्यात लग्न झालं म्हणून काय झालं? लहानापासून त्याच घरात वाढली आहेस. इकडे येऊन विसरली आहेस का? आम्ही तुझा परिवार आहोत. तू तुझ्या बहिणीसोबत कशी बोलत आहेस? भान तुला आहे का नाही? आईच्या बोलण्यामुळे प्राजक्ताची नणंद तिला सॉरी म्हणून पार्टीच्या तयारीला लागली होती. पण आता प्राजक्ताचे मन कुठेच लागत नव्हतं. तिला वाटत होतं की जे मी माहेरच्यांचा अपमान करून काही पाप केला आहे त्याचीच मलाही शिक्षा मिळत आहे. नणंदबाईच्या काही शब्दामुळे तिचा सगळाच मूड खराब झाला होता. पण तिने तर बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी तर पूर्ण पार्टीच खराब केली होती. हे आठवून आता तिला वाईट वाटत होतं. आता राहून राहून तिने जे पाप केलं होतं त्यामुळे तिच्या डोळ्यात आपोआपच पाणी येऊ लागले. ती खूप हिमतीने त्या पार्टीमध्ये थांबली होती. घरी आल्यावर पण तिला रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी प्राजक्ता तिच्या सासूला म्हणाली, आई मला काही दिवस माझ्या माहेरी जायचं आहे. तिची सासू म्हणाली की हा प्राजक्ता तू जाऊन ये. असं पण तू खूप दिवस झालं तुझ्या माहेरी गेलीस नाही. त्यामुळे बिनधास्त जा आणि फिरून ये. प्राजक्ता लगेचच तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने तिचं आणि तिच्या मुलीचं सामान पॅक केलं आणि लगेचच कारचा ड्रायव्हर घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. इकडे माहेरी योगिता किचनमध्ये काही काम करत होती. किचनच्या खिडकीमधून गाडीचा आवाज आला म्हणून योगिताने खिडकीतून पाहिलं आणि आपली नणंद एवढ्या दिवसातून कारमधून आली आहे हे पाहून योगिता हैराण झाली. ती हा विचार करण्यास मजबूर झाली की एवढ्या दिवसानंतर नणंदबाईला माहेरची कशी काय आठवण आली आहे. योगिताने लगेचच तिचे हात धुतले आणि किचनमधून बाहेर आली. एवढ्या दिवसातून वहिनीला समोर पाहिल्यावर प्राजक्ता तिच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणू लागली की वहिनी मला माफ करा. मी तुमच्यासोबत खूप वाईट वागली. माझ्या वागण्यामुळे तुमचं मन दुखलं गेलं आहे. जशी मी तुमच्यासोबत वागली तशी माझी नणंद माझ्यासोबत वागली. तेव्हा मला खूप दुःख झालं. मला तेव्हा कळाले की पैशाच्या घमंडमध्ये येऊन माणूस आपली हक्काची रक्ताची माणसंसुद्धा विसरून जातो. दुसऱ्यांना टोमणे मारणे सोपे आहे, पण कोण जर आपल्याला टोमणे मारत असेल तर तेव्हा आपल्या मनाला किती यातना होत असतात हे मला समजलं आहे. त्यानंतर प्राजक्ताची नजर साईडला गेली. तिथे तिची आई होती. त्यानंतर ती तिच्या आईकडे गेली. प्राजक्ता आपल्या आईच्या पाया पडत म्हणाली, आई मला माफ कर. माझ्या वागण्यामुळे तुझ्या संस्कारावर बोट उठवले गेले. तुम्ही सगळे माझा परिवार आहात, तरी पण मी पूर्ण पाहुण्यांसमोर तुमचा सगळ्यांचा अपमान केला. असं म्हणून तोंडावर हात ठेवून ती मोठमोठ्याने रडत होती. निर्मलाताई प्राजक्ताला म्हणाल्या की हे बघ पोरी, पैशाचा घमंड जास्त दिवस टिकत नाही. एखाद्या माणसापाशी जर पैसे असतील आणि तो आपल्यावरच खर्च करत असेल तर ती गोष्ट ठीक आहे, पण आपल्यापाशी किती पैसे आहेत आणि समोरच्यापाशी किती थोडे पैसे आहेत याच्यावरून त्याला तो किती गरीब आहे यामुळे टोमणे मारणे चुकीचं आहे.
माझं म्हणणं नेहमी लक्षात ठेव, पैसे आज आहेत उद्या नसतील, पण ही नाती कायम तुझ्यापाशी राहतील. यांना तुझ्या मनामध्ये जपून ठेवण्याचा प्रयत्न कर. हे बघ, जर तुझ्याकडे पैसे आहेत तर भगवानचे आभार मानून त्या पैशाचे सार्थक उपयोग कर. तुझ्या परिवारासोबत खुश राहा. पण कोणाचा अपमान करून तुला काय मिळणार आहे? अपमान केल्यावर कोणतं सुख मिळत नाही. आई, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यामुळेच आई, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागण्यासाठी इथे आली आहे. तोपर्यंत अथर्व स्कूलमधून माघारी आला होता. प्राजक्ताने पुढे होऊन लगेचच त्याला उचलून घेतलं आणि म्हणाली की, बाळा, तू तर आत्याला विसरूनच गेला. छोटासा अथर्व म्हणाला की, नाही आत्या, मला तर तुझी रोजच आठवण येत होती. मी सगळ्यांना विचारत होतो की आत्या कधी येणार आहे, परंतु कोणच मला काही सांगत नव्हतं. हे बघ आत्या, आता सारखी सारखी येत जा. तू किती दिवसातून आली आहेस? प्राजक्ता म्हणाली की, हो बाळा, आता तुझी आत्या तुझ्याकडे नेहमी येणार आहे आणि तुझ्यासाठी खूप सारा खाऊ आणि चॉकलेट पण घेऊन आली आहे. अथर्व लगेच म्हणाला की, नाही आत्या, मला चॉकलेट नको, नाही तर माझे दात किडतील. आज प्राजक्ताने अथर्वचा कोणताच अपमान केला नाही. उलट ती त्याच्या बोलण्यावर हसत होती. प्राजक्ता हसत म्हणाली की, ठीक आहे बाळा, चॉकलेट खाऊ नकोस, पण फळे तर खाऊ शकतो ना. मी तुझ्यासाठी फळे पण घेऊन आली आहे. अथर्वच्या तोंडावर हसू आला आणि म्हणाला की, हो आत्या, मला फळे खूप आवडतात. त्यानंतर खूप वेळ प्राजक्ता अथर्वसोबत गप्पा मारत बसली. योगिताने पण मोकळा श्वास घेतला की बरं झालं. ननंदबाईला त्यांची चूक समजली. या आनंदाने योगिता किचनमध्ये गेली आणि ननंदबाईच्या आवडीचा स्वयंपाक बनवू लागली. प्राजक्ता आल्यामुळे सगळ्यांच्या तोंडावर खळखळून हसू होतं. योगिताला हे सगळं पाहून एक नवीन चेतना मिळाली. एवढ्या दिवसात घरची मुलगी आली नाही म्हणून एक दरार पडली होती. यामुळे योगिताला पण चांगलं वाटत नव्हतं. पण आता ननंदबाईच्या आणि त्यांच्यामध्ये समानता आली आहे हे पाहून तिला प्रसन्न वाटत होतं. राहून राहून प्राजक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू पण येत होते आणि तिला समजत पण होतं की लाखो रुपये जरी दिले तरी हा आनंद कुठे विकत घेता येणार नाही. तिने निश्चय केला होता की कधीच या नात्याच्या मध्ये ती तिच्या पैशाचा, श्रीमंतीचा गर्व आणणार नाही. संध्याकाळी जेव्हा प्राजक्ताचा भाऊ विशाल आला तेव्हा त्याला समजलं की त्याची बहीण आली आहे आणि तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे. हे पाहून त्याला पण खूप आनंद झाला. ती हळूच तिच्या भावापाशी आली आणि म्हणाली की, दादा, मला माफ करणार नाही का? विशाल म्हणाला की, वेडी आहेस का? तू माझ्यापेक्षा लहान आहेस. लहानपणी जेव्हा खोडी करत होती तेव्हा मी तुला माफ करत नव्हतो का? तर मग आज मी तुला माफ का नाही करणार? आणि लगेच त्याच्या पण डोळ्यात पाणी आले. भाऊ बहीण पण आज एकत्र झाले होते. त्याला पण त्याच्या बहिणीची आठवण येत होती, पण बहीण त्याच्यासोबत कशी वागली यामुळे तो पण जरा नाराज होता. मला वाटत होतं की श्रीमंत घराण्यात लग्न झालं म्हणून ती भावाचं प्रेम विसरली होती. जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय. कुटुंब हे झाडासारखं असतं जे कडक उन्हात सावली देतं. कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकद आहे. कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे. एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं. कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे. तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता. कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा महत्त्वपूर्ण काहीच नाही. तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही, कारण देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो. घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात. पूर्ण जगात कुटुंबच अशी जागा आहे जिथे माणसाला शांतता मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचं सुखी कुटुंब असतं. जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे. जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यातनं मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.